नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापारे। तुम्ही सगळे मला नेहमीच ऐकता, तुम्ही म्हणता सर 32 दात असतात, तो 32 दातातला एखादा दुसरा गेला ते गेला, काय फरक पडायला? इथं 2 किडण्या असतात, 2 किडनीतली एक किडनी गेली तर लोक परवा करत नाही, तुम्ही काय 32 दातात एवढे घेऊन बसलात? त्याला काय होणार आहे? एखादा दात गेला ते गेला, जाऊ द्या ना, काय दुर्लक्ष करायचं? मी म्हणतो लक्षात ठेवा, प्रॉब्लेम असा नसतो की एक दात दुखतोय तुमचं जेवणच बंद होऊन जातं, तुम्ही त्या बाजूने जेवणच करू शकत नाही, आणि जेवणच करता आलं नाही तर किती अवघड समस्या. मग काय सलाईन लावायची काय? मग स्वतःला अन्नपुरवठा कसा होणार आहे? आपलं शरीर कसं पोखणार आहे? मग तुम्ही एकदम कृश व्हायला लागताल, तुमची शारीरिक वाढ होणार नाही, तुमची बौद्धिक वाढ होणार नाही, तुम्हाला दुसऱ्या समस्या चालू होतील, पोटाच्या समस्या चालू होतील. तुमचं जर तोंडामध्ये जर पेन आहे म्हणजे त्रास आहे, तो त्या त्रासाचं निराकरण होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय घाबरायचं नाही, डेंटिस्टला बिलकुल यायचं आहे. आणि आपला जो काही दात दुखतोय तो एक दातसुद्धा जरी असेल तरी दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही, कारण त्या दाताचं दुखणं हे थांबणं गरजेचंच असतं. नाही तर आपल्याला आपल्या तब्येतीवर विविध परिणाम जाणवायला लागतात. त्यामुळं दाताची समस्या असल्यावर डॉक्टर लोकांना भेटायचं आहे, डेंटिस्टला भेटायचं आहे, इलाज करायचा आहे आणि आपलं दुखणं हे बरं करून घ्यायचं आहे. आणि फारच काही समस्या वाटली दाताची तर आपल्याला काय करायचं आहे, मापारे डेंटलशी संपर्क करायचा आहे आणि आपला दुखरा दात हा बरा करून घ्यायचा आहे.